Please subscribe and share SWA News. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अणुशक्ति नगर विभाग प्रमुख रवि गवश ने अपने विभाग के लगभग 7 से 10 बैंकों में जाकर मराठी भाषा को सीखने को आवेदन व मराठी सीखने की पुस्तक वितरण किया। रवि गवश ने मीडिया से बात करते हुए कहा, मराठी सीखने को 1 महीने का समय देता हूँ। अगर 1 महीने में मराठी नहीं सीखा तो मैं मनसे के तरीके से मराठी सिखाऊंगा। ब्यूरो रिपोर्ट SWA न्यूज। सर्व आस्थापना तसेच बँका यांना मराठी एक भाषा यासाठी माननीय राजसाहेबांनी एक आवाहन केलं होतं। त्या आव्हानाच्या अनुषंगाने आम्ही 2 वर्षापूर्वी देखील सर्व बँकांना पत्र दिलं होतं। आज आम्ही पुन्हा एकदा सर्व बँकांचे व्यवहार मराठीत व्हावे आणि त्या सर्व बँकांमध्ये मराठीचा जास्त वापर व्हावा यासाठी आम्ही आज एक पत्र सर्व बँकांच्या बँकाचे कर्मचारी आहेत त्यांनी दिलेत। त्यासोबत ज्या कर्मचाऱ्यांना मराठी येत नाही त्या कर्मचाऱ्यांना मराठी यावं यासाठी आम्ही ही अंकल्पी त्यांना दिलेली आहे। 1 महिन्याची त्यांना मुदत दिली आहे। 1 महिन्यात तुमच्या बँकेतील कर्मचारी आणि अधिकारी त्यांनी मराठी शिकावं अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे। कमीत कमी 6 ते 7 बँकांमध्ये आम्ही आज पत्र दिलेले आहेत। अजून आमचे काही बँका शिल्लक आहेत, अजून आमचे कार्यक्रम सुरू राहणार आहे। तरी आजपासून आम्ही 1 महिन्याभराची मुदत त्यांना दिलेली आहे की लवकरात लवकर तुमची भाषा आणि तुमचे व्यवहार हे मराठीत व्हावे यासाठी आम्ही आज हात जोडून विनंती केली आहे। आणि जर त्यांची भाषा जर बदलली नाही तर आम्ही आमच्या मनसे पद्धतीने त्यांना धडा शिकवून त्यांना मराठी भाषा शिकवून देऊ। सर्व बँकाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे आणि त्यांनी लवकरात लवकर आम्ही मराठी भाषा शिकू असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे। तरी आम्ही त्या सर्वांचा पाठपुरावा करून सर्वांना मराठी शिकवण्याचा प्रयत्न करू। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मराठी भाषा अभिजात भाषा आहे आपली। बँकांना प्रत्येक बँकांना हे पत्र देण्यात आलेले आहे, हे निवेदन देण्यात आलेलं आहे। सन्माननीय राजसाहेबांनी मेळाव्या दिवशी सांगितलं होतं की आस्थापनांना प्रत्येकानं आपली मराठी भाषा आस्थापनामध्ये मराठी भाषा ही जमलीच पाहिजे, जर नाही जमली तर त्याच्या कानाखाली दिली पाहिजे अशा शब्दामध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरे बोलले होते। परंतु आज आम्ही जे निवेदन दिलं त्या निवेदन देताना प्रत्येक बँकेमध्ये जो हिंदी बोलणारा सुद्धा मॅनेजर होता किंवा बँकेचा जो स्टाफ होता तो सुद्धा आमच्याबरोबर मराठीत एकदम प्रामाणिकपणे बोलला। आमच्या एका बँकेत जर अनुभव घेतला आम्ही तर एक पटनाचा अधिकारी होता मॅनेजर म्हणून, त्यांनी तर खरोखर आम्हाला घाबरून तिथे मराठीत सही केली। हा आमचा सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा म्हणतात ना जो आदेशाचं जे आज पालन केलं, आज जे आम्ही पाहिलंय की एका बँकेमध्ये सन्माननीय राजसाहेबांचं महत्व आणि मराठी भाषेचं जे काय महत्व आहे, आपल्या महाराष्ट्रात आपली मराठी भाषा कशी असली पाहिजे, मराठी भाषेला काय अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळाला पाहिजे तो आणि मिळणार 15 दिवसात याचं आम्ही त्याच्यासाठीच आम्ही आज बँकेमध्ये निवेदन दिलेलं आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे। प्रत्येक स्टाफला सुद्धा ही अंकल्पी देण्यात आलेली आहे। ही नवीन संकल्पना आहे त्यांना देण्यासाठी की मराठी भाषा आपली काय आहे, अक्षर पासून सुरू काय होत आहे आणि ग म बण काय असतं हे सगळं त्यांना शिकलं पाहिजे व्यवस्थित त्यांनी आणि त्यांनी सुद्धा मराठी भाषा वापरली पाहिजे। खूप चांगलं वाटलं आमच्या भाषेचा, आमच्या महाराष्ट्रात राहणाऱ्या महाराष्ट्रात न राहता तो पटनामधून आलेला आहे, त्यांनी जेव्हा आमच्या मराठीमध्ये सही केली खूप चांगलं वाटलं, खूप समाधान वाटलं, खूप बरं वाटलंय ते बघून आणि ते सर्व आमच्या सन्माननीय राजसाहेब ठाकरेंमुळे आहे। एवढंच बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मनसे। आम्हाला प्रत्येकाला मराठी माणसाला असे वाटते की आमची जात कुठलीही असली तरी प्रत्येकाने धर्म जात कुठले असले महाराष्ट्रात राहणाऱ्या मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी बोलावं असं आम्हाला नेहमी वाटतं। म्हणून सर्वप्रथम अंकल्पी जी आमच्या ताईंनी वाटलेली आहे ती अंकल्पी मी तुम्हाला भेट म्हणून देतो, ती भेट स्वीकारावी ही नम्र विनंती। मला असं आढळलं की बरेचसे 6 ठिकाणी गेलो, मला वाटतं 6 ठिकाणी UP आणि बिहारचे शाखा प्रबंधक म्हणजे मॅनेजर होते, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भगवा स्कार्फ गळ्यात बघितल्यावर हे बडाबडा मराठी बोलायला लागले। हा मराठी हृदय सम्राट आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विजय, महाराष्ट्र नवनिर्माण आणि हा विजय आमची जबरदस्ती यासाठी आहे की तुम्ही प्रेमाने मराठी शिकावं। आमची तुमच्यावर कंपल्सेशन यासाठी आहे की प्रेमाने मराठी शिकावं। ज्या वेळेला आम्ही तुमच्या राज्यामध्ये नोकरी करायला येऊ तेव्हा तुमची भाषा आम्हाला प्रिय असली पाहिजे,
पण ज्यावेळेला तुम्ही आमच्या राज्यामध्ये नोकरी करायला येता किंवा धंदा करायला येता, आमची भाषा ही तुम्हाला प्रिय असलीच पाहिजे, हे आदरणीय राजसाहेबांचे विचार आज आम्ही या बँकांपर्यंत पोहोचवलेत, तुमच्यापर्यंत पोहोचवलेत, असेच इतर आस्थापनेतही पोहोचवणार आहोत. जमलं तर हात जोडून, नाही ऐकलं तर हात सोडून आम्ही करतो, एवढं मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवावं. जय हिंद, जय महाराष्ट्र.